नमस्कार मित्रांनो, परत आलोय एका नवीन व्हिडिओसोबत. मित्रांनो, मागच्या आठवड्यामध्ये किती नोकरीवरती जाहिराती आलेल्या आहेत, त्या सगळं आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. सगळे म्हणजेच ग्रॅज्युएटपर्यंतचे जे शिक्षण असतील, अशाच विद्यार्थी मित्रांचे आपण या ठिकाणी जाहिराती कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण बाकीचे इतर शिक्षणाशी संबंधित जे उमेदवार आहेत, असे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर उपलब्ध नाहीत. भविष्यामध्ये ते इन्क्लूड करण्याचा नक्की प्रयत्न करू. तर मित्रांनो, ही सीरीज मागच्या आठवड्यापासून सुरू झालेली आहे आणि सीरीजचं नाव असणार आहे JTW म्हणजेच जॉब्स धिस वीक. तर मी आहे अजय चैते आणि आपण बघत आहात अजय चैते एज्युटेक हा आपला यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आपल्याला काही डाऊट असेल व्हिडिओशी संबंधित किंवा जाहिरातीशी संबंधित कमेंट करून विचारू शकता आणि ज्या पण जाहिराती मी सांगतो त्या सर्वांची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये नक्की मिळेल. तर जर काही प्रश्न असेल तर सविस्तर जाहिरात वाचून घ्या. या ठिकाणी मी आपल्याला जाहिरात कोणती आहे, त्याच्यासाठी शैक्षणिक पात्रता आणि ऑनलाईन आहे किंवा ऑफलाईन फॉर्म भरण्याची पद्धत आहे ते सांगणार आहे. तर मित्रांनो, जर बघितलं तर मागच्या आठवड्यामध्ये जी पण या ठिकाणी जाहिराती आहेत त्या सगळ्या आपण कव्हर करूया. आपण दिनांक बघूया कुठल्या तारखेपासून कुठल्या तारखेपर्यंत असणार आहेत. तर या जाहिराती 31 डिसेंबर 2023 पासूनच्या असणार आहेत आणि त्या असणार आहेत आज दिनांक 6 जानेवारी 2024 पर्यंतच्या. तर मित्रांनो, पहिली जाहिरात जी आहे ती महाराष्ट्र कारागृह विभागामार्फत देण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये 255 एवढ्या जागांसाठी भरती होणार आहे. जर पदं बघितली या ठिकाणी तर किती पदं असतील, तर एकूण 25 पदं आहेत आणि 25 पदांसाठी 255 जागा भरल्या जाणार आहेत. तर काही पदं आणि त्याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा वगैरे बघूया. बाकीचे इतर जे पण पदं आहेत त्यांच्यासाठी शैक्षणिक पात्रता जी आहे ती वेगळी असल्यामुळे आपण त्या सर्व गोष्टी कव्हर करणार नाही आहोत व्हिडिओ छोटा ठेवण्यासाठी. तर पहिली जी जागा आहे, पद आहे, ती असणार आहे लिपिक आणि लिपिक पदासाठी या ठिकाणी 125 एवढ्या जागा भरल्या जाणार आहेत आणि त्यासाठी आपल्याला ग्रॅज्युएट म्हणजे जी पदवी आहे ती आपल्याकडे असणे गरजेचं असणार आहे. जर आपल्याकडे पदवी असेल तर आपण या पदासाठी अप्लाय नक्की करू शकता. त्याच्यानंतर जर दुसरं पद बघितलं तर ते असणार आहे वरिष्ठ लिपिक. तर वरिष्ठ लिपिकसाठी सुद्धा शैक्षणिक पात्रता तेवढीच असणार आहे, पदवी आणि जागा ज्या आहेत ते एकूण 31 जागा असणार आहेत या पदासाठी. वयोमर्यादा काय असेल ते आपण नंतर बघूया, पण त्याच्या आधी 2-3 पदं अजून आहेत ती बघून घेऊया. ते असणार आहे लघुलेखक निम्न श्रेणी. याच्यामध्ये 4 जागा असणार आहेत याच्यासाठी आणि त्यासाठी आपल्याला आवश्यक असेल 10वी आपण उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सोबतच आपल्याला इंग्रजी आणि मराठीचं टायपिंग जे आहे शॉर्ट हँड टायपिंग तर ते असणं आपल्याकडे अनिवार्य आहे. आपल्याकडे सर्टिफिकेट असणे अनिवार्य आहे मराठी आणि इंग्रजीचं. त्याच्यानंतर पुढचं जे पद आहे ते मिश्रक आहे. मिश्रकसाठी 27 जागा आहेत आणि त्यासाठी 10वी किंवा 12वी सोबतच B.Pharm आणि D.Pharm याच्यापैकी कुठलाही एक डिग्री किंवा डिप्लोमा आपल्याकडे फार्मसीचा असणे आवश्यक असणार आहे. त्याच्यानंतर एक पुढचं जे आहे पद ते असणार आहे शिक्षक. तर शिक्षक पदासाठी या ठिकाणी 12 जागा देण्यात आलेल्या आहेत आणि शिक्षक पदासाठी अर्ज करायचा असेल तर आपल्याला 12वी उत्तीर्ण सोबतच D.Ed असणे आवश्यक असणार आहे. बाकीचे जे पदं आहेत त्याच्यासाठी आपल्याला एकतर ITI आणि अनुभव असणे आवश्यक असणार आहे. त्याच्यामुळे सविस्तर बाकीचे इतर पदं आहेत ती बघायची असेल तर डिस्क्रिप्शनमधील लिंकवरून आपण बघू शकता बाकीच्या इतर पदं कोणती आहेत त्याविषयी जाहिरातीमध्ये डिटेल्स देण्यात आलेले आहेत. वयोमर्यादा जर बघितली तर 1 जानेवारी 2024 रोजी कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्ष आपलं वय असणे आवश्यक आहे. याच्यामध्ये मागासवर्गीय जे आहेत त्यांना 5 वर्षांची सूट देण्यात आलेली आहे आणि फीज जर बघितली तर खुला प्रवर्ग जो आहे, जे ओपन कॅटेगरीचे उमेदवार आहेत त्यांना 1000 रुपये एवढी फी असणार आहे आणि मागासवर्गीय तसेच माजी सैनिक मागासवर्गीयांसाठी 900 रुपये आणि माजी सैनिक जर असेल कोणी त्यांना अप्लाय करायचं असेल तर त्यांना मात्र या ठिकाणी फी आकारण्यात आलेली नाही. फॉर्म आपल्याला ऑनलाईन भरायचा आहे आणि शेवटची दिनांक 21 जानेवारी 2024 ही असणार आहे. तर ही झाली पहिली जाहिरात. याच्यानंतर आपण जाऊया पुढच्या जाहिरातीकडे आणि ती असणार आहे महावितरण म्हणजेच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडमध्ये. तर एकूण 468 जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठी जे पद आहे ते कनिष्ठ सहाय्यक लेखा, तरी यासाठी हे पद भरलं जाणार आहे.
जर आपण BCom आपल्याकडे असेल किंवा BMS किंवा BBA या तिन्हीपैकी कुठलेही एक असेल तर आपण नक्की अप्लाय करू शकता. सोबतच आपल्याकडे MSCIT असणे कंपल्सरी असणार आहे. तर आपल्याला MSCIT आहे किंवा नाही ते सुद्धा बघावं लागणार आहे. वयाची अट जर बघितली तर या ठिकाणी वयाची अट 29 डिसेंबर 2024 रोजी जास्तीत जास्त 30 वर्ष असणे आवश्यक आहे. अर्थातच याच्यामध्ये मागासवर्गीयांसाठी 5 वर्षे जे आहेत ते नेहमीप्रमाणे सूट देण्यात आलेली आहे. आणि फी जर बघितली तर जनरल म्हणजेच खुल्या कॅटेगरीसाठी 500 रुपये आणि मागासवर्गीय तसेच अनाथांसाठी 250 रुपये एवढी फी असणार आहे. या ठिकाणी फॉर्म जे आहेत ते ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत. सध्या तरी ते उपलब्ध झालेले नाहीत. तरीसुद्धा आपल्याला जाहिरात बघायची असेल तर नक्की बघू शकता डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेल्या लिंकवरून. पुढची जाहिरातसुद्धा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडूनच आहे आणि यावेळेस ही भरती जी आहे ती विद्युत सहाय्यकांसाठी असणार आहे. एकूण 5347 एवढ्या जागा भरल्या जाणार आहेत या भरतीमार्फत. तर या ठिकाणी शैक्षणिक पात्रता जी आहे ती विद्युत सहाय्यक पदासाठी असणार आहे. आपल्याकडे 12वी असणे आवश्यक आहे आणि सोबत ITIमध्ये आपण इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅन यापैकी कुठलंही एक जे सर्टिफिकेट आहे 2 वर्षांचं डिप्लोमा केल्याचं ते आपल्याकडे असणे आवश्यक असणार आहे. तर ही पात्रता जर आपल्याकडे असेल तर आपण नक्की विद्युत सहाय्यकसाठी अप्लाय करू शकता. वयाची अट या ठिकाणी कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 27 वर्ष असणार आहे. या ठिकाणी जी सूट आहे ती 5 वर्ष जे मागासवर्गीय आहेत आणि आर्थिकरित्या दुर्बल घटक जे आहेत त्यांना 5 वर्षांची सूट देण्यात आलेली आहे. आणि फी जो जनरल कॅटेगरी आहे खुल्या प्रवर्गासाठी 250 रुपये आणि मागासवर्गीय तसेच आर्थिकरित्या दुर्बल घटक आणि अनाथ उमेदवारांसाठी 125 रुपये एवढी फी आकारण्यात आलेली आहे. अर्ज ऑनलाईन करावा लागणार आहे आपल्याला, पण सध्या तरी याची जी ऑनलाईन अप्लाय करण्याची लिंक आहे ती देण्यात आलेली नाही, अजूनही उपलब्ध झालेली नाही. जर उपलब्ध झाली तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला समजेलच. आणि शेवटची दिनांकसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली नाही आहे. याच्यानंतर पुढच्या जाहिरातीकडे जाऊया. ही जाहिरात असणार आहे राष्ट्रीय आरोग्य विभागाअंतर्गत घेतली जाणारी भरतीसाठी आणि ती असणार आहे सांगलीला. तर सांगली येथे 107 जागांसाठी भरती घेतली जाणार आहे आणि त्यासाठी वेगवेगळे 13 पदं भरली जाणार आहेत. तर यासाठी शैक्षणिक पात्रता जर बघितली ती MBBS वगैरे आहे, पण आपण ते न बघता या ठिकाणी 12वी उत्तीर्ण आणि GNM जर असेल तर आपल्याला कोणत्या पदासाठी भरता येईल अर्ज तो बघूया. तर या ठिकाणी GNMसाठी जर आपण GNM केलं असेल तर स्टाफ नर्ससाठी आपल्याला फॉर्म जो आहे तो भरता येणार आहे. स्टाफ नर्ससाठी सांगली येथे 34 जागा भरल्या जाणार आहेत. तर त्यासाठीची जी वयोमर्यादा आहे ती जास्तीत जास्त 38 वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी जास्तीत जास्त 43 वर्षांपर्यंतची ठेवण्यात आलेली आहे. फीचा जर विचार केला तर राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये आणि जे अराखीव म्हणजे जनरल कॅटेगरीचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 150 रुपये एवढी फी असणार आहे. आणि हा फॉर्म आपल्याला पोस्टाने पाठवायचा आहे. ऑफलाईन फॉर्म जो आहे तो पाठवायला लागेल आणि त्यासाठीचा पत्ता जो आहे तो वैद्यकीय आरोग्य अधिकारी RCS कार्यालय पाण्याच्या टाकीखाली आपटा पोलीस चौकी शेजारी उत्तर शिवाजीनगर सांगली जिल्हा परिषद आणि सांगली, ज्याचा पिन नंबर असेल 416. तर आणि जी शेवटची दिनांक आहे ती 16 जानेवारी असणार आहे. 16 जानेवारीपर्यंत आपला फॉर्म जो आहे तो त्यांना मिळणे आवश्यक असणार आहे. तर त्यानुसार आपण पोस्टाने हा जो फॉर्म आहे तो पाठवून द्या. फॉर्म आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये असणाऱ्या लिंकवरून मिळेल, त्या ठिकाणी डाउनलोड करून आपण भरू शकता. तर शेवटची जाहिरात या ठिकाणी बघूया आणि त्याच्यानंतर थांबूया इथंच. तशी हा जो व्हिडिओ आहे तो या सिरीजमधला आपला दुसरा व्हिडिओ होतोय आणि अजूनही जर आपण व्हिडिओ बघत आहात म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत आलेत तर आपण नक्की व्हिडिओ आवडला असणारच लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांसोबतसुद्धा शेअर करा. तर ही जाहिरात मित्रांनो इंडियन एअरफोर्ससाठी असणार आहे आणि या ठिकाणी अग्निवीर भरले जाणार आहेत. आणि अग्निवीरसाठी जर पद बघितलं तर नॉन टीचिंग पोस्ट असणार आहेत. आणि शैक्षणिक पात्रता जर बघितली तर पदवीधर, कुठलेही पदवीधर या ठिकाणी असेल, पदवीधर, पदव्युत्तर, पदवी, BSc 12वी वगैरे जे 12वीचे उमेदवार असतील त्यांनाही अप्लाय करता येणार आहे. नोकरीचं ठिकाणी या ठिकाणी दिल्ली आणि गोवा
या 2 ठिकाणी नोकरी असू शकते. तर फी बघितली तर जो पहिला ग्रुप आहे म्हणजेच या ठिकाणी जी अग्निवीरसाठी पदं भरली जाणार आहेत, ही जी भरती होणार आहे त्यासाठी ₹500 SC STसाठी आणि ₹1000 जनरल कॅटेगरीसाठी फी असणार आहे. फॉर्म ऑनलाईन भरावा लागेल आणि शेवटची दिनांक आपल्याला असणार आहे 31 जानेवारी 2024 एवढी. तर मित्रांनो, ह्याच होत्या जाहिराती या आठवड्यामधल्या. बाकीच्या इतरही जाहिराती आहेत, पण त्यांची शैक्षणिक पात्रता ही वेगळी आहे. भविष्यामध्ये त्यांना नक्कीच इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करू. तर थांबूया इथंच आणि भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.